आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे त्याचं नाव आहे कोकोनट ड्रायफ्रूट करंजी। करंजा करण्यासाठी सगळ्यात आधी आता आपण पीठ मळून घेऊया करंजीचं। तर त्यासाठी इथे मी घेतलाय बारीक रवा, 2 वाट्या रवा आहे। आपली घरातली रेग्युलर वाटी जी असते त्या वाटीने मोजून घेतलाय। करंजीमध्ये रव्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं की करंजी खुसखुशीत होते। त्याच वाटीने 2 वाट्या मोजून मी मैदा घेतलाय, तो आपण घेऊया। आता आपल्याला ह्यामध्ये घालण्यासाठी मोहन करायला ठेवायचं आहे। त्याच्यासाठी मी इथे पळीमध्ये 4 मोठे चमचे तूप घेतलंय। मी गॅस लावून घेतो आणि हे जे तूप आहे ते आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आपलं तूप इथे गरम होतंय तोवर मी ह्या पिठामध्ये घालणारे चिमूटभर मीठ, चवीसाठी मीठ घालायचं आहे आपल्याला ह्याच्यात। आपलं तूप इथे आता गरम झालंय, मी गॅस बंद करतो आणि हे आता आपण यावरती घालूया। हे आपण चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे, एकदम हात घालायचा नाही कारण तूप कडकडीत गरम घातलंय आपण। आता हे जे मिश्रण आहे ते हाताने आपण छान मिक्स करून घेणार आहोत। हे मोहन जे आहे आपण घातलेलं ते सगळीकडे छान लागलं पाहिजे। इथे मी हे छान मिक्स करून घेतलंय। आता ह्याचा एक अशी मूठ वळून बघायची। हे बघा, हे छान जवळ येतंय, ह्याचा अर्थ आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे। आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे। मी 1 वाटीभर दूध घेतलंय आधी, त्यातलं आपण थोडं थोडं दूध घालणार आहोत ह्यात पण। तुम्ही इथे बघू शकता मी याचा घट्टसर गोळा मळून घेतलाय। आता एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला रेस्ट करायला ठेवायचं आहे। जोवर हे रेस्ट होणार आहे तोवर आपण आता ह्याचं स्टफिंग तयार करून घेऊया। स्टफिंग करण्यासाठी आता इथे मी एक पॅन तापायला ठेवलाय, त्यामध्ये मी घालणार आहे 2 चमचे साजूक तूप, आता मी इथे घेतलंय ओलं खोबरं, ते आपण यामध्ये घालूया। ज्या वाटीनी आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीनी इथे मी 2 वाट्या ओलं खोबरं घेतलंय। एक 2 मिनिटं ह्याला परतून घेऊया। आता आपण ड्रायफ्रूट कोकोनट करंजी करणार आहोत, त्यामुळे आपल्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते आपल्याला घालायचे। इथे माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी घेतलेत, त्यापैकी इथे मी काजू घेतलेत, त्यानंतर बदामाचे काप करून घेतलेत, थोडेसे खारकेचे तुकडे घेतलेत, त्यानंतर मी इथे खजुराचे बारीक तुकडे करून घेतलेत, ते आपण घालूया। थोडेसे बेदाणे, त्यानंतर मनुका। इथे माझ्याकडे पिस्ता अवेलेबल नाहीये त्यामुळे मी नाही घातलाय, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नक्कीच। त्याच्यानंतर थोडेसे भाजलेले शेंगदाणे होते माझ्याकडे,
ते पण मी यामध्ये घालणार आहे थोडेसे क्रंचसाठी। आता हे आपण एकदा परतून घेऊया परत। इथे सगळे ड्रायफ्रुट्स आणि नारळ मी 2 मिनिटं परतून घेतलाय। आता ह्यामध्ये मी गूळ घालणार आहे। तुम्हाला कितपत गोड करायच्या आहेत करंज्या त्यानुसार तुम्ही ह्याच्यात गूळ घालायचा आहे। मी साधारण 1.5 वाटी गूळ घेतलाय बारीक चिरून, तो आपण घालूया। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यातला गूळ विरघळला पाहिजे। आई, पोलपाट लाटणं लागेल। इथे आपण ओला नारळ वापरलाय, त्यामुळे गुळाला लगेच पाणी सुटतं आणि याचा पाक तयार होतो। गुळ घातल्यानंतर एक छान ह्याचे कडा सुखेपर्यंत आपण परतून घेणार आहोत, म्हणजे हे मिश्रण जे आहे, स्टफिंग जे आहे ते कोरडं होईल आणि करंजी आपली तेलात फुटणार नाही। काही वेळा काय होतं, जर स्टफिंग खूप ओलं राहिलं ना तर ते करंजी जेव्हा आपण तेलात सोडतो किंवा तुपात सोडतो तेव्हा ते पातळ होतं आणि त्यामुळे करंजी फुटायची शक्यता असते। त्यामुळे हे सारण छान कोरडं करून घ्यायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण जे आहे ते आता तयार झालंय। हे तयार झालं का नाही हे कसं ओळखायचं, तर तुम्ही ह्याला कडेनी बघू शकता, ह्याला आता बारीक बारीक बुडबुडे यायला लागले। इतपतच आपल्याला हे शिजवायचं आहे, नाहीतर त्याचा नंतर खूप घट्ट गोळा होईल। आपल्याला खूप घट्ट पण करायचं नाहीये आणि एकदम सैल पण ठेवायचं नाहीये। ही परफेक्ट स्टेज आहे। आता इथे मी गॅस बंद करणार आहे आणि यामध्ये घालणार आहे चवीपुरती वेलची पावडर आणि आवडत असेल तर ऑप्शनल जायफळाची पावडर। मला पर्सनली हा स्वाद जास्त आवडतो म्हणून मी जायफळ पण घातलंय, ऑप्शनल आहे। मिक्स करून घेऊया एकदा। आणि आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। हे थंड झालं की आपण याच्या करंज्या करूया। आपलं स्टफिंग इथे तयार झालंय, गार झालंय। आपण जे पीठ ठेवलं होतं रेस्ट करायला ते सुद्धा आता थोडा वेळ रेस्ट करून झालंय। आता आपण करंज्या करायला घेणार आहोत। तर मी सगळं पीठ एकदम मळणार नाहीये, मी पिठातला थोडासा गोळा काढून घेणार आहे आणि पोलपाटावरती हा चांगला मळून घेणार आहे हाताने। चांगलं मळून घेतलं की हा जो गोळा आहे तो सॉफ्ट होईल। सगळा जो गोळा आपण एकदम मळला तर तो परत घट्ट होतो, त्यामुळे थोडा थोडाच गोळा घ्यायचा आणि चांगला मळून थोड्या थोड्याच करंज्या आपण करणार आहोत याच्या। इथे मी हा गोळा छान मळून घेतलाय। आता आपण पुरी करायला जेवढे आपण गोळे घेतो तसे आपण ह्याचे गोळे तयार करणार आहोत आणि छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पुरी लाटण्यासाठी। इथे मी एक गोळा घेतलाय आपण जे गोळे करून ठेवले त्यातला आणि ह्याची पुरी लाटून घेणार आहे।
तुम्ही ते बघू शकता, एकदम पातळ नाही, एकदम जाडही नाही, अशी मी ह्याची छान पुरी लाटून घेतली आहे. आता हे जे आपण स्टफिंग केलंय त्यातलं साधारण 1 चमचा ते अर्धा चमचा स्टफिंग आपण ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. आणि ही जी दुसरी बाजू आहे ती ह्या बाजूला प्रेस करून घ्यायची. या स्टेजला तुम्ही ह्याला कातण्याने कातू सुद्धा शकता. जे करंजीचं कातणं असतं त्याने ह्याच्या साईड्स कट करू शकता. पण मी ह्याला मुरड घालणार आहे. मी ह्याला मुरड घालून घेतली आहे. अशाच आपण बाकीच्या करंज्या तयार करून घेऊया. आपल्या करंज्या इथे मी तयार करून घेतल्या आहेत आणि एकीकडे तेल तापायला ठेवलं आहे. तर आपल्याला हे लो टू मीडियम हीटवरती तळायचे आहेत. खूप एकदम गरम तेलात तळायचे नाही आहेत. तर मी ह्यातली ही करंजी घेणार आहे आणि आपलं तेल इथे तापलं आहे तर ह्या तेलामध्ये सोडणार आहे. खूप जास्त करंज्या एका वेळेला सोडायच्या नाहीत आणि ह्याला घातल्याबरोबर एकदम पण पलटायचं नाही आहे. जरा सेटल होऊ द्यायचं आहे आणि मग आपण ह्याला दोन्ही बाजूनी छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. छान क्रिस्पी झाल्या पाहिजे त्या. याच कारणासाठी आपल्याला मीडियम हीट ठेवायचे. खूप जास्त गरम नाही ठेवायचं आहे ते, नाहीतर त्या आतपर्यंत शिजणार नाही. वरनं फक्त त्याचा रंग बदलेल आणि आतमध्ये कच्च्या राहतील. तसं होऊन नाही द्यायचं आहे आपल्याला. आपल्याला छान एकसारख्या सगळीकडनं शिजवून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही ते बघू शकता, आपल्या करंज्यांना आता छान रंग आलाय, मस्त ब्राऊन झाल्या आहेत त्या. आता मी ह्या काढून घेणार आहे आणि अशाच आपण पुढच्या सगळ्या करंज्या तळून घेऊया. इथे आपले आपण करंज्या झाल्या आहेत, त्यांना छान रंग आलाय. मी काढून घेतो. मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. भरपूर लाईक करा, शेअर करा. जितकं लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल तितका हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील. धन्यवाद.